hello everyone. Welcome to Bachcha Educate. I am Dr. Monali Patil and I am here to teach you biology. Okay? So we are going to start with very first unit, that is inheritance and variation from genetics. आपल्याला माहितीच आहे जेनेटिक्स मध्ये किती चॅप्टर्स आहेत, 3 चॅप्टर्स आहेत, 3 युनिट आहेत, दॅट इज इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, देन मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स अँड ओरिजिन ऑफ इव्होल्यूशन. So we are going to start with the first, that is nothing but inheritance and variation. So what is mean by genetics? ठीक आहे, जेनेटिक्सच्या अंडर आपण हे 3 युनिट शिकणार आहे. पण जेनेटिक्स म्हणजे काय? सो जेनेटिक्स इज नथिंग बट ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ठीक आहे, अँड दिस टर्म इज कॉइन्ड बाय हू? दिस टर्म इज कॉइन्ड बाय बॅट्सन. ठीक आहे, सो तुम्ही म्हणा मॅम अगेन परत 2 टर्म्स आल्या. मग हेरिडिटी काय आहे, व्हेरिएशन काय आहे? ठीक आहे, सो हेरिडिटी इज नथिंग बट व्हॉट? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच काय? तुमच्या पॅरेंट्सकडनं तुमच्याकडे जे जीन्स येतात त्या प्रोसेसलाच आपण, त्या ट्रान्सफरलाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी. सो NCERTमध्ये लाईन दिली, लाईक बिगिट्स लाईक. म्हणजेच काय? एलिफंट गिव्स बेबी एलिफंट, मँगो सीड्स गिव्स मँगोज. असं झालंय का की तुम्ही मँगोचं प्लांट लावलं आणि त्याला दुसरेच कुठले फ्रुट्स आले? नो, इट इज नॉट लाईक दॅट. दॅट इज नथिंग बट लाईक बिगिट्स लाईक. Human give rise to human, animals give rise to animals, and plant give rise to plants. And same will be there. Like mango gives mango only. ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बट दी हेरिडिटी. ठीक आहे, घरी कोणी आलं तर ते काय म्हणतात? अरे यार तू तुझ्या पप्पांसारखंच दिसतोस किंवा तू तुझ्या मम्मीसारखीच दिसते. हे काय आहे? इट इज जस्ट बिकॉज की त्यांच्यामधलेच कॅरेक्टर्स आपल्यामध्ये आलेले. मग ह्या ट्रान्सफरला आपण काय म्हणत असतो? हेरिडिटी. सो ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. Or you can say from parents to their offspring or from parents to their progeny. It is known as simply heredity. Then what is meant by variation? What is meant by variation? Variation म्हणजेच काय? डिफरन्सेस. मग जे काही डिफरन्सेस आपल्याला दिसतात, तुम्ही एक्झॅक्ट फोटोकॉपी किंवा एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी का तुमच्या वडिलांची किंवा आईची नाही. ठीक आहे, हे असं होत नाही की आपण एकदम आयडेंटिकल ट्विन्स सारखे नाही. आयडेंटिकल ट्विन्समध्ये बऱ्यापैकी सिमिलरिटीज आपल्याला दिसत असतात. ठीक आहे, पण आपल्या भाऊ बहिणींमध्ये, आपल्या आई वडिलांमध्ये आणि आपल्यामध्ये बरेचसे आपल्याला डिफरन्सेस दिसतात, बरेचसे आपल्याला व्हेरिएशन्स दिसतात. सो डिग्री ऑफ डिफरन्सेस विच ऑब्झर्व बिटवीन पॅरेंट्स अँड प्रोजेनी ऑर विदिन दी प्रोजेनीज इज नोन ॲज व्हॉट? व्हेरिएशन. व्हेरिएशन कशामुळे होत असतील? काय कारण असेल व्हेरिएशनचं? सो वन ऑफ दी रिझन इज रिप्रोडक्शन. वन ऑफ दी रिझन इज रिप्रोडक्शन. आणि हे व्हेरिएशन होतात म्हणूनच आपण इव्होल्यूशन शिकणार आहोत, म्हणूनच इव्होल्यूशन होत असतं. ठीक आहे, व्हेरिएशन आहे म्हणूनच काय होत असतं? इव्होल्यूशन होत असतं. अंडरस्टँड दिस. सो व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स? Genetics is nothing but branch of biology which deals with heredity and variation. This term is given by whom? It is given by Batson. Then what is meant by heredity? Transfer of characters, or specifically we can say transfer of genetic character from one generation to the next generation. आपण अनुवंशिकता म्हणतो ना, that is nothing but this heredity. Then what is meant by variation? Variation is nothing but the differences which are observed between the progeny or between progeny and their parents. And because of what this variation are there? Because of the reproduction. Reason is reproduction. आणि त्याच्यामुळेच काय होत असतं? इव्होल्यूशन होत असतं. ठीक आहे, तुम्ही म्हणा ह्या सगळ्याची सुरुवात झाली कुठून? हे वर्ड्स आलेच कुठून? हेरिडिटी आणि ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? सो आपण एक शॉर्ट स्टोरी बघूया. ठीक आहे, सो तुमच्यासारखाच एक मुलगा होता. हिज नेम इज मेंडल. सो हिज नेम इज जॉन मेंडल. ठीक आहे, बेसिकली ही इज फ्रॉम व्हेरी पुअर फॅमिली, फार्मर बॅकग्राऊंडचा होता, त्याच्या घरी शेती होती, त्याचे वडील शेतकरी होते. सो जॉन मेंडल बॉर्न इन 22 जुलै 1822 in Austria. In Austria, Moravia. You have to remember this. ठीक आहे, so जसं we are from India, in India we are from the Maharashtra, or we can say we are from the Nasik. ठीक आहे, so like he is from Austria, and in Austria where he belongs to Moravia. ठीक आहे, लक्षात ठेवायला सिंपल आहे. 22, so 1822 birth year. So Johann Mendel basically from poor family, फार्मर होते वडील त्याचे. सो पहिल्यापासूनच त्याला प्लांट्सशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी माहिती होत्या. ठीक आहे, हळूहळू वयाच्या 11व्या वर्षापर्यंत तो खेड्यातच राहिला आणि मग शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे
त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने शेतीच करावी, ठीक आहे. त्याने ह्याच प्रोफेशनमध्ये राहावं, पण त्याला शिकण्याची खूप आवड होती. लाईक 3 इडियट्स तुम्ही बघितलं ना, फक्त अभ्यास नाही करायचा, नो रट्टा, ॲक्च्युअल नॉलेज मिळवायचं. सो हेच याच्या बाबतीत पण होतं. जसं 3 इडियटमध्ये आमिर खान करत होतं, फक्त नॉलेज पाहिजे होतं, डिग्री नको होती. सेम इज हिअर, मेंडल वॉन्ट टू स्टडी लॉट ऑफ थिंग्स, ठीक आहे. त्याने फिजिक्सचा अभ्यास केला, त्याने मॅथ्सचा अभ्यास केला. बेसिकली ही इज मॅथमॅटिशियन. He also studied physics, he also studied natural history, natural science, and his main interest is in plant hybridization, ठीक आहे. सो तो मॉनेस्ट्री त्याने जॉईन केली. मॉनेस्ट्री इज नथिंग बट द प्लेस वेअर रिलिजियस अँड कल्चरल थिंग्स आर गोइंग ऑन, लाईक चर्च अँड ऑल दॅट थिंग. सो हिअर तिथे तो गेला. सो ॲज अ मॉन्क, ठीक आहे. ही वर्क ॲज अ प्रिस्ट देअर फादर, ठीक आहे. सो त्यावेळेस तिथल्या खर्चातनं त्याला पाठवलं गेलं युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएनाला. कुठे पाठवलं गेलं? युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएनाला. युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएनामध्ये त्यांनी स्टडी केला नॅचरल हिस्ट्री, नॅचरल सायन्सचा आणि ॲक्च्युली प्लांट सिस्टीमचा, ठीक आहे. तिथे त्यांनी नॅचरल सायन्सचा स्टडी करायला सुरुवात केली. तिथून ते रिटर्न आले. पुन्हा त्यांनी ॲज अ प्रिस्ट जॉब तिथे करायला सुरुवात केली ब्रूनमध्ये, ठीक आहे. नाव वी कॉल इट एज अ झिकोस्लोवाकिया, ठीक आहे. तेव्हा त्याला ब्रून म्हटलं गेलं. सो अगेन दे जॉईन देअर ॲज अ प्रिस्ट म्हणून त्यांनी पुन्हा जॉब सुरू केला. साईड बाय साईड ते टीचिंगचाही जॉब करत होते, ठीक आहे. अँड दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ दी लो फायनान्शियल कंडिशन्स दे हॅव टू डू दिस, ठीक आहे. सो तिथं काम करत असताना चर्चच्या आजूबाजूला, चर्चच्या मागच्या साईडला बॅकयार्डमध्ये खूप सारी जागा होती आणि त्या जागेमध्ये त्यांनी त्यांचे एक्सपेरिमेंट सुरू केले. अँड दॅट एक्सपेरिमेंट्स आर रिलेटेड टू प्लांट हायब्रिडायझेशन. प्लांट हायब्रिडायझेशन, ठीक आहे. अराउंड 1853 पासूनच त्यांनी ते चालू केलं. बट इट इज गिवन 1856 to 1863. दे वर्क ऑन दी पी प्लांट, ऑन गार्डन पी प्लांट. खूप वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यावरती, ठीक आहे. मॅथमॅटिशियन तर होतेच, फिजिक्सचं पण नॉलेज होतं, नॅचरल सायन्सच त्यांनी स्टडी केला होता आणि त्यांनी काम कशावर चालू केलं? प्लांट हायब्रिडायझेशनवरती, ठीक आहे. त्यांना फार गंमत वाटायची की असं का होतं पी प्लांटमध्ये, एक प्लांट खूप मोठं आहे, एक प्लांट खूप छोटं आहे, मध्ये काहीच सापडत नाही आहे, एकाचे फ्लावर व्हायलेट कलरचे, दुसऱ्याचे व्हाईट कलरचे, हे असं सगळं कशामुळे होतं हे जाणून घेण्यामध्ये त्यांना खूप जास्त इंटरेस्ट यायला लागला आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं काम चालू केलं. आणि जवळजवळ 7 ते 10 वर्ष त्यांनी ह्या गार्डन पी प्लांटवरती काम केलं. एवढं सगळं काम केल्यानंतर त्यांनी सगळा डेटा कलेक्ट केला, खूप सारं काम केलं. काही फक्त 5-10 प्लांट्सवरती काम नाही केलं, त्यांनी 10,000पेक्षा जास्त प्लांट्सवरती काम केलं. खूप जास्त प्लांट्स त्यांनी घेतले होते स्टडी करण्यासाठी आणि मग खूप स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल डेटा त्यांच्याकडे रेडी झाला. ते मॅथमॅटिशियन होतेच, त्याच्यामुळे त्यांनी मॅथमॅटिक्सचं सुद्धा लॉजिक इथे दाखवलं आणि सगळा डेटा कलेक्ट केला आणि तो त्यांनी प्रेझेंट केला. एवढं सगळं काम केलं तर त्याला कुठेतरी रिकग्निशन मिळायला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं? तो प्रेझेंट केला पेपर. तो पेपर कुठे प्रेझेंट केला त्यांनी? अगेन नॅचरल सोसायटी, सायन्स सोसायटी होती ब्रूनची, तिथे त्यांनी तो पेपर प्रेझेंट केला. पण त्यांना फारसं काही रिकग्निशन तिथे मिळालं नाही आणि मग त्यांनी तिथल्याच प्रोसिडिंग्समध्ये त्यांचा पेपर पब्लिश पण करून टाकला. रिसर्च जे आपण करत असतो ड्युरिंग PhD ते आपल्याला पब्लिश करावं लागतं. सो त्यांनी काय केलं? लोकल जर्नल्समध्येच त्यांचा पेपर पब्लिश करून टाकला, ठीक आहे. आणि आफ्टर दॅट अजून बाकीच्याही फील्डमध्ये त्यांनी काम केलं. बी हाईव्सवरती काम केलं, माईसवरती काम केलं होतं. सुरुवातीला त्यांचा इंटरेस्ट माईसमध्येच होता. माईसवरती त्यांना हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट करायचे होते, बट चर्चच्या इथे ते काम करत असल्यामुळे त्यांना ते अलाव नाही केलं, म्हणून त्यांनी प्लांट हायब्रिडायझेशनवरती स्टडी करायला सुरुवात केला, ठीक आहे. आणि मग त्यांनी जे काही काम केलं ते त्यांनी प्रेझेंट केलं. कुठे? नॅचरल सायन्स सोसायटीमध्ये ब्रूनच्याच. आणि मग तिथल्याच प्रोसिडिंगमध्ये त्यांनी ते रिसर्च पब्लिश केला. आणि मग ड्युरिंग 1884 आणि मग त्यांनी प्रिस्टचा जॉब चालू ठेवला, टीचिंगचं काम चालू ठेवलं आणि 1884मध्ये ही डाईड ऑन 6 जानेवारी 1884, ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल त्यांचं कामाला रेकॉग्निशनच मिळालं नाही, तुम्ही आम्हाला एवढी स्टोरी सांगत बसल्या. बेसिकली सांगायचं मागचं कारण काय? खूप हार्डवर्क केलं, लो फायनान्शियल कंडिशन होती पण शिकण्याची आवड होती, म्हणून त्यांनी मॉनेस्ट्री जॉईन केली. तिथल्याच खर्चातनं ते युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएनाला गेले, तिथे त्यांनी स्टडी केला, ठीक आहे. आणि त्या काळामध्ये मायक्रोस्कोपचं काम खूप एलिमेंटरी लेवलला होतं, एवढं हायब्रिडायझेशनचं खूप हाय फंड, तिथे काही रिसर्च चालू नव्हते आणि सगळेजण तेव्हा इव्होल्युशनबद्दलच डिस्कस करत होते. त्या काळात त्यांनी खूप जास्त रिसर्च केला, पण एवढंच कारण होतं की त्यांनी लोकल पेपरला
लोकल जर्नलला त्यांचा पेपर दिला आणि त्याच्यामुळे त्यांना रिकग्निशन नाही मिळालं. आणि हे काम करता करताच, तिथे जॉब करता करताच 1884मध्ये ते मेले. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मॅम हे सगळं का सांगितलं. सो याच्यानंतर त्यांना रिकग्निशन मिळालं आफ्टर 16 इयर्स. आफ्टर 16 इयर्स. कधी? आफ्टर 16 इयर्स मीन्स अराउंड 1900मध्ये त्यांना रिकग्निशन मिळालं. आता त्यांना रिकग्निशन न मिळण्याचं कारण काय होतं? त्यांनी खूप काम केलं. त्यांनी काम खूप केलं, पण प्रॉब्लेम काय झाला ते एक्सप्लेन करताना ते सांगत होते की एका जनरेशनमधनं दुसऱ्या जनरेशनकडे काहीतरी जातं. पास ऑन, कंटिन्युअस पास ऑन ह्या गोष्टी होतात. मीन्स पंजोबांकडनं आजोबांकडे, आजोबांकडनं आपल्या पप्पांकडे, पप्पांकडनं आपल्याकडे, आपल्याकडनं आपल्या नेक्स्ट जनरेशनमध्ये असं काहीतरी पास ऑन या प्लांट्समध्ये होतं आहे. काहीतरी काहीतरी ते काहीतरीला ते काय म्हणायचं? फॅक्टर. त्या काहीतरी त्यांनी काय म्हटलं? फॅक्टर. ते तिथल्या लोकांना समजलंच नाही की हे फॅक्टर काय करतात, फॅक्टर म्हणजे नेमकी काय, हे काही त्यांना कळालं नाही. सेकंड त्यांचा प्रॉब्लेम होता. सेकंड त्यांनी चूक केली की त्यांनी त्यांचं जे हे जर्नलमध्ये, कुठल्या जर्नलमध्ये पब्लिश केलं? लोकल जर्नलमध्ये. लोकल जर्नलमध्ये पब्लिश केल्यामुळे काय झालं? जास्त लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. ठीक आहे ना. आता मराठी पेपर आपण महाराष्ट्रात वाचतो. मराठी पेपर बेंगॉलचे लोक वाचतील का? ऑफकोर्स नाही वाचणार. मराठी पेपर साऊथचे लोक वाचतील का? ऑफकोर्स नाही वाचणार. तो कुठे सर्क्युलेट होतो? विदिन महाराष्ट्र ओनली. सो त्यांनी ज्या प्रोसिडिंगमध्ये त्यांचा पेपर पब्लिश केला ते ब्रूनमध्ये होतं. सो तिथल्याच लोकांपर्यंत ते पोहोचलं. आणि तेव्हा काही आपल्यासारखे एवढे ई लर्निंग किंवा ई गॅजेट्स नव्हते, मोबाईल, लॅपटॉप्स आणि हे की ऑनलाईन सगळं सर्क्युलेट होईल असं काही नव्हतं. ठीक आहे. सो त्याच्या काहीशाच प्रिंट्स अवेलेबल होत्या, त्या काहीच लोकांपर्यंत पोहोचल्या. त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही. त्याच्यामुळे लोकांना कळालंच नाही की मेंडल यांनी नेमकी वर्क काय केलं. आणि तो काळ असा होता की डार्विन यांचं खूप नाव होतं. सगळेजण इव्होल्युशन बद्दलच बोलत होते. ओरिजिन ऑफ इव्होल्युशन काय आहे आणि सगळ्यात त्याच्याशी रिलेटेड ज्या काही थेरीज आहेत त्याच्याबद्दलच डिस्कशन चालू होते. त्या ठिकाणी मेंडलचं काम कोणाचंच लक्षात आलं नाही. ठीक आहे. सो पण आफ्टर ही डाईड, आफ्टर 16 इयर्स, 3 सायंटिस्ट होते. ठीक आहे. आफ्टर 16 इयर्स देर आर 3 सायंटिस्ट who give recognition to his work. So first one is Hugo de Veris, then second one is Shermack, Erich von Shermack, and last one is this is basically, he is from Holland, he is from Austria, and one is from German. His name is Correns, Karl Correns. He is from German. सो हे 3 सायंटिस्ट इन 1900 ते त्यांचं काम त्यांनी सुरू केलं. ठीक आहे. हे ऑलरेडी वेल नॉन, वेल एस्टॅब्लिश सायंटिस्ट होते. ते त्यांच्या लॅबमध्ये त्यांची कामं करत होती. पण काय झालं, त्यांनी पण हेच काम करायला सुरुवात केली. त्यांना माहिती नव्हतं की मेंडल यांनी एवढं सगळं काम करून ठेवलंय. ते तिघं एकमेकांना ओळखत नव्हते. ते तिघं आपल्या आपल्या कंट्रीजमध्ये आपल्या आपल्या जागी बसून आपलं काम करत होते रिलेटेड टू प्लांट हायब्रिडायझेशन. त्यांनी पण सेम प्लांटवरती स्टडी करायला सुरुवात केली. दॅट इज नथिंग बट द गार्डन टी प्लांट. ठीक आहे. सो स्टडी करताना त्यांच्या लक्षात आलं, मग आपण ऑफकोर्सच एखादं काम करतो तो मागे कोणी केलंय का, याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन मिळते का, ते बघायला सुरुवात केली. आणि त्यांना समहाऊ ते मेंडल्सचे जे काही फायंडिंग्स आहेत ते मिळाले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण आता जे करतोय ते तर त्यांनी खूप आधीच करून टाकले. 16-17 वर्षापूर्वीच त्यांनी ह्या गोष्टी करून टाकलेल्या आहेत. आणि मग त्यांनी सगळं फाइंड आउट करायला सुरुवात केली आणि त्यांनी ठरवलं की आपण जे काम करतोय ते ऑलरेडी त्यांनी करून ठेवलंय. सो आपण त्यांना रेकग्निशन हे दिलं पाहिजे. मग रेकग्निशन काय असंच देऊन टाकायचं का? नाही. सो नक्कीच त्यांनी काहीतरी चांगलं करून ठेवलं म्हणूनच त्यांना रेकग्निशन मिळालं. सो मेंडल यांना सक्सेस मिळण्याचं कारण काय होतं माहिती आहे? बेसिकली त्यांनी काम सुरू केलं होतं पी प्लांटवरती. कशावर काम सुरू केलं होतं? पी प्लांटवरती. पी प्लांट होतं ते व्हिएनामध्ये होते, जिथं त्यांनी स्टडी केल्यानंतर ते ऑस्ट्रियामध्ये होते. सो त्या ठिकाणी जे काय थंडीचं वातावरण असतं. सो त्यांनी पी प्लांट घेतलं. पी प्लांटचं काय होतं, भरपूर जनरेशन स्टडी करता आल्या. त्यांनी वड पिंपळाची झाडं, तिथे देवदारचे वृक्ष असतात, तसे जर वृक्षांवर स्टडी करायला गेले असते तर एकही जनरेशन ते स्टडी करू शकले नसतं. बट ऑब्वियस आहे त्यांनी पी प्लांटवरती स्टडी केलं होतं. इझी ग्रोईंग प्लांट होतं, त्याच्यामुळे त्यांनी खूप जास्त लार्ज सॅम्पल साईज घेतली. त्यांना सक्सेस मिळण्याचं कारण काय होतं? त्यांनी लार्ज सॅम्पल साईज घेतली.
असं नाही केलं की 10-12 गोष्टी प्लांट्सवरती स्टडी केला आणि हो हे असेच रिझल्ट्स येतात आणि हे असेच लॉस बनतील असं नाही. त्यांनी खूप जास्त सॅम्पल कलेक्शन केलं, खूप जास्त जनरेशन त्यांनी पी प्लांटच्या स्टडी केला. त्यांना मॅथमॅटिक्स येतच होतं म्हणून त्यांनी स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल लॉजिक तिथे अप्लाय केलं आणि सगळा डेटा कलेक्ट केला. ठीक आहे. सो त्यांचा जो डेटा होता त्याला एक बेसिस होतं, त्याला प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन सगळ्या गोष्टींची जोड होती आणि म्हणून त्यांना पण नंतरच्या सायंटिस्टला पण ते रिकॉग्नाइज करायला इझी गेलं. ठीक आहे. सो हे त्यांच्या सक्सेसच्या मागची कारणं होती की त्यांनी लार्ज सॅम्पल स्टडी केलेला होता, खूप जास्त प्लांट्स त्यांनी स्टडी करायला घेतले होते, त्यांनी स्वतःचं ते स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल लॉजिक त्याच्यामध्ये अप्लाय केलेलं होतं आणि हे सगळे त्यांच्या सक्सेसची कारणं होती. ठीक आहे. सो डू यू अंडरस्टँड. आणि त्यांना म्हटलं होतं ग्रिगॉर जॉन मेंडल. जेव्हा त्यांनी चर्चमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हे नाव देण्यात आलं, दॅट इज ग्रिगॉर. अदरवाईज त्यांचं नाव काय होतं, जॉन मेंडल. ठीक आहे. सो डू यू अंडरस्टँड दिस शॉर्ट स्टोरी. दिस इज नॉट शॉर्ट, व्हेरी इंटरेस्टिंग वन. तुम्ही वाचा त्यांची बायोग्राफी सो यू कॅन अंडरस्टँड की त्यांनी ॲक्च्युली किती काम केलं, किती मेहनत घेतली आणि तशीच मेहनत आपल्याला पण घ्यायची आहे नीटसाठी, 12साठी, आपल्या फ्युचरसाठी, फर्दर करिअरसाठी. ठीक आहे. So do you understand what is meant by genetics then? Yes, it is the branch of biology which deals with heredity and variation. Heredity is nothing but transfer of character from one generation to the next generation. Variation, there are differences between the progeny and the parents. Degree of differences which observe between the progeny and their parents. It is nothing but the variation. Okay? Do you understand about Mendel? So basically Mendel started his work on pea plant. It is basically known as the garden pea plant and scientific name is Pisum sativum. Scientific name is Pisum sativum. ठीक आहे. सो त्यांनी पी प्लांटच का घेतलं? सो पी प्लांट घेण्यामागचे बरेच कारणं होते. पी प्लांट ॲन्युअल आहे, त्यांचा लाईफ स्पॅन जो असतो, लाईफ सायकल जी असते ती शॉर्ट असते. सो आपण जास्त जनरेशन स्टडी करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता मी जर स्टडी करायला सुरुवात केली आणि मी वडाच्या झाडावर किंवा आंब्याच्या झाडावर काम करायला सुरुवात केलं आणि त्याच्या मला फर्दर जनरेशन स्टडी करायचे असतील तर ते मला पॉसिबल आहे का? नाही. एकच जनरेशन हार्डली मी स्टडी करू शकेन. सो त्यांनी पी प्लांट घेण्यामागचं कारण काय होतं? लाईफ स्पॅन त्याचं खूप शॉर्ट होतं, त्याच्यामुळे जास्त जनरेशन आपण स्टडी करू शकत होतो. ते जिथे राहत होते तिथलं क्लायमेट त्याच्यासाठी फेवरेबल होतं, थंडीच होती, त्याच्यामुळे पी प्लांटला आपण इथे वाटाणे कधी खातो? थंडीच्याच दिवसात खातो, खूप जास्त मिळतात तेव्हा. सो क्लायमेट कसं होतं? फेवरेबल क्लायमेट होतं. जे फ्लावर होतं ते बायसेक्शुअल होतं. फ्लावर कसं होतं? बायसेक्शुअल. बायसेक्शुअल मीन्स व्हॉट? बोथ male and female part is present on the same flower. ठीक है. So एक रफ डायग्राम में काट देते हैं just for your understanding. ठीक है. So this is known as what? Stigma. These are nothing but the anther. So this is nothing but basically male part. This is female part. So both the parts are present on the same flower. So याला आपण काय म्हणणार? बायसेक्शुअल फ्लावर. जेव्हा आपण बायसेक्शुअल फ्लावर घेतो तेव्हा त्याच्यामध्ये सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन इझिली पॉसिबल आहे. ठीक आहे ना. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय? हे अंतर स्टिग्मावरती स्प्रेड होतील आणि पुढचे जनरेशन्स आपल्याला मिळतील. क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच काय? इथले अँथर काढून टाकायचे आणि दुसऱ्या फ्लावरचे अँथर स्टिग्मावरती स्प्रेड करायचे. सो दॅट इज नथिंग बट दी क्रॉस पॉलिनेशन. सो हे बायसेक्शुअल फ्लावरमध्ये एकदम इझिली पॉसिबल होतं. सो हे सगळे रिझन होते की त्यांनी जे पी प्लांट केलं, पी प्लांट स्टडी करण्यासाठी घेतलं, त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या फेवरेबल कॅरेक्टरिस्टिक होत्या. फेवरेबल एन्व्हायरमेंट होतं तिथलं, क्लायमेट एक फेवरेबल होतं, लाईफ स्पॅन शॉर्ट होतं, ॲन्युअल प्लांट आहे, इझी मेंटेनन्स आहे, फार काही मेंटेनन्स लागत नाही आणि बेसिकली ते काय आहे? बायसेक्शुअल आहे. सो सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन हे इझिली पॉसिबल आहे. हे सगळे रिझन होते पी प्लांट, गार्डन पी प्लांट त्यांनी स्टडी केला आणि त्याचं सायंटिफिक नाव काय आहे? पायसम सटायम. सो जेव्हा आपण रिमूव्हल ऑफ अँथर करतो, क्रॉस पॉलिनेशन, त्यांनी पहिल्यापासून एकच एम होतं त्यांचं की मला प्लांट हायब्रिडायझेशन स्टडी करायचं, हायब्रिड फॉर्म करायचे, हायब्रिडायझेशन करायचं हे त्यांना माहिती होतं, त्याच्यामुळेच त्यांनी अशा पद्धतीचं प्लांट केलं. ठीक आहे.
सो याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन पण पॉसिबल आहे, क्रॉस पण. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ अँथर. सो अँथरला आपण काय करणार, रिमूव्ह करणार. रिमूव्हल ऑफ अँथर इज नोन ॲज इमॅस्क्युलेशन. Removal of anther is known as emasculation. You can remember this name. Removal of male part. ठीक है. So removal of anther is known as what? Emasculation. Simple ते काय करायचे, हे अँथर काढून टाकायचे आणि फिमेल पार्टला प्रोटेक्ट करायचे बाय बॅगिंग टेक्निक. जेव्हा त्यांना वाटलं की आता पॉलिनेशन आपल्याला करायचंय, सो डिझायर प्लांट मधले अँथर घ्यायचे, पोलन्स घ्यायचे, ते स्टिग्मावरती स्प्रेड करून टाकायचे. सिम्पल. सो दिस इज नथिंग बट दी क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. सो ह्या सगळ्या फेवरेबल कॅरेक्टरिस्टिक ह्या पी प्लांट मध्ये होत्या. डू यू अंडरस्टँड दिस? सो दॅट्स वाय ही सिलेक्टेड दी पी प्लांट. सो आता आपल्याला माहिती आहे की एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनमध्ये काय ट्रान्सफर होत असतात, जीन ट्रान्सफर होत असतात. तेव्हा त्यांना माहिती होतं का, नाही. त्यावेळेस त्यांना जे काही ऑब्झर्वेशन झाले तेव्हा त्यांनी त्याला टर्म दिली फॅक्टर. बट आपल्याला आता माहिती आहे फॅक्टर म्हणजेच काय, जीन. ही टर्म कोणी कॉइन केली, जोहान्सन. जॉन्सन यांनी ही टर्म दिली, दॅट इज नथिंग बट दी जीन. ठीक आहे. सो जे काही काम मेंडल यांनी केलं त्यांना रेकॉग्निशन कोणी मिळवून दिलं, 3 सायंटिस्ट, युगदी बेरिस, शेरमॅक अँड कोरेल्स. सो हे तिघं नंतर एकत्र आले. त्यांनी बघितलं की आपण जे काम करतो ते ऑलरेडी झालेलं आहे. त्यांनी त्यांचे फायंडिंग्स बघितला आणि मग त्याच्यावरती एकत्र येऊन काम करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी वेगवेगळे लॉज त्याच्यातनं डिफाईन केले. ठीक आहे. आणि त्या लॉजला आपण आता मेंडेल्स लॉ म्हणत असतो, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. सो आता आपल्याला माहिती आहे की फॅक्टर म्हणजेच काय आहे, जीन. ऍक्च्युली त्यांनी काय केलं होतं, तर सुरुवात त्यांनी केली पी प्लांट पासून. जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रॉस पोलिनेशन करायचे. क्रॉस पोलिनेशन म्हणजेच काय, काय फॉर्म होणार, जे काही नेक्स्ट जनरेशन येईल त्याला तुम्ही ऑब्वियस काय म्हणणार, हायब्रिड म्हणणार. ठीक आहे. सो लक्षात आलं तुमच्या, जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी काय आहे, व्हेरिएशन काय आहे, मेंडेलियन हिस्ट्री काय आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रेकॉग्निशन कधी मिळालं त्यांना रेकॉग्निशन का नाही मिळालं, त्यांना सक्सेस मिळण्याचं कारण काय आहे, ते जिवंत असताना त्यांना रेकॉग्निशन का नाही मिळू शकलं. ठीक आहे. सक्सेस कधी मिळाली, सक्सेस कशामुळे मिळाली आणि पी प्लांटच त्यांनी का घेतलं. ठीक आहे. आज आपण हे सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कुठल्या टर्म्स आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोसेस कुठले आहेत. ठीक आहे. आणि मेंडल्सचे लॉ कोणते आहेत. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही तुमचा फीडबॅक माझ्यापर्यंत नक्की कळवा. टिल देन स्टे सेफ, स्टे ॲट होम. बाय बाय.